किल्ले हडसर. जसे नावामध्ये हडसर तसे वाटांमध्ये देखील. तुम्ही पाहू शकता किती सुंदर ही त्याचं आर्किटेक्चर आहे. संपूर्ण कातळात कोरलेलं आहे. एकही असा दगड नाही तो असा बाजूने बसवलेला आहे. आता मी धान्य कोठारीच्या आतमध्ये चाललोय. दुसरी जी खोल आहे ती वरून बघितल्याच्या नंतर असं वाटलं की हे काही असं अवशेष किंवा एका साईडला साप आहे, एका साईडला वटवाघूळ आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या सिरीजमध्ये, जिचं नाव हसा खेळा पण गडकिल्ले सांभाळा. आज आपण चाललेलो आहोत हडसर दुर्गावरती. हडसर दुर्ग तसा तर जुन्नर तालुक्यातील आहे. यावरती जाण्यासाठी आपल्याला अगोदर जुन्नर गावामधून जावं लागतं. शिवनेरीपासून माळशेज घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यापासून थोडं पुढे गेल्याच्या नंतर डाव्या हाताला आपल्याला एक छोटासा रस्ता पाहायला मिळतो. तो रस्ता थेट आपल्याला किल्ल्याच्या पायथ्या असलेल्या हडसर गावामध्ये घेऊन जातो. तर जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आज आपण आलेलो हडसर किल्ल्याच्या ट्रेकिंगसाठी. आता हे आपण तुम्ही पाहू शकता, आपण हडसर गावामध्ये इकडे हा किल्ला. आता आपल्याला इथून ट्रेकिंग चालू करायची. गाडी पार्क केलेली. आपल्याला किल्ला दाखवूया एकदा. ट्रेकिंग चालू करायची. तुम्ही घरांच्या मधूनच रस्ता जातोय. तर चला आपण ट्रेकिंग सुरू करूयात. चला. जय शिवराय. तर आपण ट्रॅक चालू केलेला आहे. ते खिंड दिसते ना आपल्याला, तिथनं वरती जायचं. आता हा आपण हडसर किल्ल्यावरती आलोय. तिकडं डोहा आहे मोठा. असेच आपल्याला किल्ले करीत जायचे. चला. तर मित्रांनो, आपण हडसर गावातून ट्रेकिंगला चालू केलं होतं. आता आपण राजमार्गाने जायचं नियोजन होतं, पण आपल्याला रस्ता माहीत नसल्यामुळं आपण गावातले काही लोक भेटले, त्यांच्यासोबत नळीच्या मार्गाने चाललेलो आहोत. चला. तसे तर या किल्ल्याला 3 मार्ग आहेत. एक राजमार्ग, एक खुंटीचा मार्ग आणि हे नळीचा मार्ग. तिन्ही हडसर गावातूनच चालू होतात, पण आपण नळीच्या मार्गाने आलोच, कारण की आपल्याला जास्त वेळ वाया नव्हता घालायचा आणि थ्रिल पण अनुभवायचा होता. नळीचा मार्ग म्हणजे छोट्याशा खिंडीतून केलेला एक रस्ता. अगोदरच्या काळामध्ये गडकोटांचे दरवाजे सायंकाळी 7 नंतर बंद व्हायचे. तर महत्त्वाची काही बातमी असेल तर ती किल्ल्यावरती कशी द्यायची व दुर्गावरती कशी द्यायची, तर त्यासाठी हे रस्ते बनवले जायचे. व जेव्हा केव्हा शत्रूचे आक्रमण व्हायचे, गडावरील महत्त्वाच्या लोकांना खाली पोहोचवण्यासाठी या रस्त्याचा उपयोग केला जायचा. महाराज कुठं आणलंय? रस्ता चुकलो का? होता वाटतं रस्ता.
70% डिग्रीवरती आहे आता मी. 70-60% डिग्रीवरती. मित्रांनो, तुम्हाला एक सत्य परिस्थिती सांगायची, ते म्हणजे असं की तुम्ही कधी ना कधी शाळेत असा विचार केलाच असेल की आज मी अभ्यास केला हिंदीच्या पेपरचा आणि पेपर आला इंग्लिशचा नाही तर गणिताचा. तसंच झालं. मी या किल्ल्यावरती यायच्या अगोदर या किल्ल्याचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये खुंटीची वाट आणि राजमार्गाचा अभ्यास केला. पण पेपर तर मी आता निळीच्या मार्गाचा देऊ राहिलोय. हे बघा. तर चला, जे असेल ते असेल, पण कोणता का पेपर असेल त्यामध्ये पास व्हायचं आहे आपल्याला. होय तेजस महाराज. तुम्ही सपोर्ट करा. तर मित्रांनो, आपण जसं चावंडवरती पाहिलं होतं की ड्रिलिंगचे होल म्हणजे सूर लावून त्याच्या पायऱ्या फोडण्यात आल्या होत्या इंग्रजांद्वारे. ज्यावेळेस पेशवाईनंतर इंग्रजांनी किल्ल्यांवरती राज्य केलं, म्हणजे सगळे किल्ले हिसकावून घेतले, त्यावेळेस बरेचसे किल्ल्यांना इंग्रजांनी तोडफोड केली. आपण चावंडवर तर बऱ्यापैकी पाहिलेलं आहे. आता हा हडसर, ह्याच्यावरती तुम्हाला दाखवतो मी सूर लावून फोडलेलं. मित्रांनो, नळीच्या मार्गाने आल्याच्या नंतर जिथून राजमार्ग चालू होतो, जे राजमार्गाचा दुसरा दरवाजा लागतो, तिथे हा नळीचा मार्ग निघतो. तर चला राजमार्गाचे दोन्ही दरवाजे पाहून येऊया. राजमार्ग हा हडसर गावातून न येता हा पेटेचे वाडी या गावामधून चालू होतो. तर मित्रांनो, हा आहे राजमार्ग. हा बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेमध्ये आहे. चला वरतील महादरवाजा पाहूयात आता. तर मित्रांनो, शोकांतिकता ह्याच गोष्टीची वाटते की हा एवढा सुंदर किल्ला असून अपरिचित आहे. शिवनेरीपासून अवघ्या 20ही नाही 12 किलोमीटर तिथून एकदम जवळ किल्ला आहे आणि बऱ्यापैकी अपरिचित आहे. फक्त ट्रॅकर्स मंडळ याच्यावरती येतात आणि काही मोजके पर्यटक. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे त्याचं आर्किटेक्चर आहे. संपूर्ण कातळात कोरलेलं आहे. एकही असा दगड नाही आहे तो असा बाजूने बसवलेला आहे. संपूर्ण कातळात कोरलेला आहे. हा दरवाजा सातवाहन काळातील आहे, पण हे चौकट सातवाहन काळातली. हा दरवाजा आत्ताच आहे. हा दरवाजा यासाठी बसवण्यात आलेला आहे की आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला की छत्रपती शिवाजी महाराजांचे दरवाजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट कसे होते ते समजून सांगण्यासाठी हे दरवाजे बसवण्यात आलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये. तर चला तुम्ही ते पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही आता पाहिलेच असेल जय भवानी जय शिवाजी. पण आता जय भवानीच लिहिलेलं आहे, पण माझ्या मते हेही किल्ल्यांच्या दगडांवरती लिहून आहे, कारण की आपण लिहिलं आहे तो खडून लिहिलं आहे. आता हे पाहिल्याच्या नंतर बाकीचे लोक येतात आणि ते स्वतःचं नाव टाकतात. त्यामुळे हे किल्ल्यांवरती असं काहीच लिहित नका जाऊ.
तर मित्रांनो, हा आहे दुसरा दरवाजा. महादरवाजानंतर थोडं वर आल्याच्या नंतर संपूर्ण कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. एकही असं वेगळा दगड नाही की तो या ठिकाणी आणून बसवलेला आहे. संपूर्ण कातळात कोरलेलं काम आहे. आणि हा दरवाजा इथून पाहू शकतात, हाही अलीकडच्या काळातच लावलेला आहे. ही चौकट आहे दगडाची कोरलेली, सातवण काळातली. आणि बाकी सगळे दरवाजे आताच्या अलीकडे 5 ते 6 वर्षात लावण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, हा आहे दुसऱ्या दरवाजाच्या वरील बुरुज. त्याच्यावरून खालून कोण येते त्याच्यावरती संपूर्ण लक्ष दिलं जातं. तुम्ही इथून पाहू शकता. इथून जरी कोणी जरी आलं तर इथून सरळ दिसते. आणि तुम्ही आतापर्यंत जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे किंवा यादव काळातले, सातवाहन काळातले किल्ले पाहिले असतील, त्याच्यावरती असं दरवाजांचं आर्किटेक्चर असतं गोमुखी पद्धतीने. म्हणजे तुम्ही तिथपर्यंत येऊ तुम्हाला कळणारच नाही की इथून दरवाजा आहे. पूर्ण असा आतमध्ये वळल्यावर आपण शिवनेरीवरती पण पाहिला होता हत्ती दरवाजा, आणि चावंडवरती देखील पाहिला होता गणेश दरवाजा. आणि तसंच आता ह्याचं नाव मला काही माहीत नाही आहे, पण ह्याच्यावर पण गणपती बाप्पांचं आहे. त्याच्यावरून मला वाटतं ह्याचंही नाव गणेश दरवाजा असू शकतं. आणि हे आहे इकडं, इथून पुढून पूर्वीच्या काळी हा संपूर्ण बुरुज असेल. तिथून कोण येतं तेही दिसतंय ते खालच्या दरवाजामधून. अशा प्रकारचं संपूर्ण आर्किटेक्चर आहे. आणि खाली तो दुसरा महादरवाजा आहे, त्याच्या देखील वरती बुरुज आहे. आणि त्या बुरुजाच्या मागूनच तो नळीचा मार्ग येतो. आणि इकडून राजमार्ग. आणि मागच्या बाजूने खुंटीची वाट येते. तर चला, आपण तुम्हाला नळीचा मार्गही दाखवला, आता राजमार्गही दाखवला. आता राहिला फक्त खुंटीचा मार्ग, तोही तुम्हाला दाखवून देतो. तर चला. राजमार्गावरील दोन्ही दरवाजे सोडून वरती आल्याच्या नंतर आपल्याला सुंदर असं एक छोटं पाण्याचं टाकं व त्याच्यापाशी राजमुद्रा पाहायला मिळते. या राजमुद्रेपासून थोडं पुढे अंतर चालत जाताच आपल्याला या ठिकाणी काही 3 तोफा पाहायला मिळतात. या 3 तोफांचा इतिहास असा आहे, त्या तोफांच्या पुढील पाण्याचे टाकी क्लिनिंग करताना काही मावळ्यांना त्याच्यामध्ये त्या सापडल्या गेल्या होत्या. तेव्हापासून त्या तोफा या किल्ल्याची शोभा वाढवण्यासाठी बसवण्यात आल्या आहेत. तर मित्रांनो, महादरवाजापासून राजमार्ग आणि नळी मार्गाने वर आल्याच्या नंतर आपल्याला वरती इथं काही तोफा पाहायला भेटतात. त्या तोफांपासून थोडं पुढं आलं की या ठिकाणी कमानी टाकं आहे, पाण्याचं टाकं. आपण जुन्नर प्रांतामध्ये पाहिलं असेल, जेवढे काही किल्ले तेवढ्या किल्ल्यांवरती पाण्याची कमतरता नाही आहेच. वर्षभर पुरेल असं प्रत्येक किल्ल्यावरती पाणी आहे. त्याचं कारण असं, त्या किल्ल्यावरती जे तुम्ही बुरुज पाहताल, तटबंदी पाहताल, ते ह्या पाण्याच्या टाक्यांमधून काढलेल्या खडकापासून बनवले जायचे. त्याच्यामुळं किल्ल्यांवरती बऱ्यापैकी जास्त पाण्याचे टाके, आणि ते नंतर त्याचा उपयोगही होतो. तिथं पाण्याच्या कमानी टाक्यापाशी अजून एक पाटी आहे. त्या पाटीवरती कुठं काय ते दाखवलं गेलेलं आहे. इकडं आहे ते धान्य कोठार आहे, आणि पुढं तुम्ही पाहू शकता इकडं ते शिव मंदिर आहे. तर आधी आपण धान्य कोठारीकडे जाऊन येऊया, चला.
मित्रांनो, तुम्ही जे पाहताय हे काही राहण्याचं ठिकाण नाही आहे, दुसरं काही नाही. हे धान्य कोठार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किंवा सातवाहन काळातील हे धान्य कोठार आहे. तुम्ही पाहू शकता कसा रस्ता आहे. आतमध्ये कोणी वस्तू कोणाला समजणार पण नाही की आतमध्ये धान्य कोठार आहे म्हणून. आणि धान्य म्हणजे असंच नाही की खाण्यापिण्याच्या गोष्टी याच्यामध्ये साठवून ठेवत जात असतील, की सोनं नाणं. ज्यावेळेस जे सातवाहन काळामध्ये हा किल्ला, अजून काही किल्ले शिवनेरी, चावंड, सिंधुळा, हनुमंतगड, निमगिरी हे संपूर्ण किल्ले नाणेघाटावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधले गेले होते. आणि त्यावेळेस तो प्रमुख व्यापारी मार्ग होता भारताचा. त्यावेळेस हा प्रमुख मार्ग असल्यामुळे याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हे किल्ले बांधले होते. आणि जे काही येतंय ते याच्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी केलं होतं. आता हे काही एवढंच नसतं आहे, आतमध्ये देखील हे पहिली झाली की त्याच्या आतमध्ये अजून धान्य कोठार आहेत. हे दुसरे, ह्याच्या आतमध्येही अजून आहेत, ह्याच्या आतमध्येही अजून आहेत. तर तो तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही पाहू शकता ही पहिली धान्य कोठार झाली आपली. हे आतली खोली आणि तुम्ही महागाई पाहू शकता. आणि ही आतमधली दुसरी खोली. ह्याच्यामध्ये खाली डायरेक्ट ये पाहू शकता तुम्ही, डायरेक्ट खाली आहे. खूप जागा आहे आतमध्ये. अशा प्रकारची धान्य कोठार आहे. कितीही पाऊस झाला, कितीही काही झालं तरी ह्या आतल्या धान्य कोठारपर्यंत कधीच पाणी जाणार नाही. अशा प्रकारच्या धान्य कोठार आहेत. ही झाली पहिली. दुसरी एक आतमध्ये अजून एक आहे का? इथं अजून एक आहे बघा. आता मी पाहिले नव्हते. ही तो कसली खोल आहे? ही त्याच्यापेक्षा एक खोल आहे. आता खाली आतमध्ये खूप अंधार आहे त्यामुळे काहीच दिसत नाही. आता मी तुमच्यासाठी धाडस करून जातो. आता मी धान्य कोठारीच्या आतमध्ये चाललोय. दुसरी जी खोल आहे ती आल्याच्या नंतर कसं हे पाहिलंच पाहिजे, कारण की जुन्या काळातलं आहे. ह्याच्यामध्ये आता एवढं ऊन आहे बाहेर, पण एवढे गार आतमध्ये वाटतंय ना, त्यामुळे मला आता खाली जायची इच्छा झालेली आहे. आणि मला दाखवायचं आहे खाली आतमध्ये किती खोल आहे कसं काय आहे ते. तर चला. आता ही एवढी मोठी धान्य कोठार आहे. या ठिकाणी वडवागुळ आहे. आता मला भीती वाटायला लागली. हे पाहू शकता तुम्ही धान्य कोठार. नाही, सगळ्यात खालच्या ह्याच्यामध्ये सध्या ह्याच्यामध्ये संपूर्ण अंधार आहे, काहीच दिसत नाही. तेजसही बाहेर गेलाय, मी एकटाच या ठिकाणी. तर तुम्ही हा पाहिलेला आहे का? कोणता काय त्या पिक्चरचं नाव आहे? त्या पिक्चरमध्ये नाव आल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी. त्या पिक्चरच्या आतमध्ये ते ह्याच्यापाशी त्याचं पण हापासून काहीतरी नाव आहे, हस्तर. त्या हस्तर अक्षरशः आईच्या पोटामध्ये आल्यासारखं वाटायला लागले मला आता. खाली जाऊन आलो मी. भीती तर खूप वाटली, पण भारी वाटलं. हे दुसऱ्यामध्ये स्टार्टिंगला डायरेक्ट खाली आहे. त्याच्यामध्ये जायलाच मला आता भीती वाटायला लागली. बऱ्यापैकी खतरनाक दिसतंय, पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेच. आपल्याकडे प्रॉपर लाईट पण नाही आहे. मोबाईलच्या टॉर्चने आपण चालू आहे. दिसतंय तेवढं दिसतंय. या आतमधलं ओके. आणि हे दुसरी साईड. झालं दुसरं धान्य कोठार. आता हे तिसरं पाहूया आपण. हे तिसरं धान्य कोठार. ह्याच्यामध्ये सध्या तर कन्स्ट्रक्शनचं सामान ठेवलेलं आहे. किल्ल्यावरती जे चाललेलं आहे काम त्याचं सामान ठेवलेलं आहे सध्या. या ठिकाणी एक देवडी आहे वरती. चला, या ठिकाणी एकच आहे. बाकीचे दोन आहेत ना, त्याच्या आतमध्ये अजून धान्य कोठार आहेत.
हे जुन्या काळातलं असं आर्किटेक्चर होतं. संपूर्ण कातळात कोरलेलं आहे बरं. एकही दगड दुसरा कुठलचा आणलेला नाही. संपूर्ण कातळात कोरलेलं आहे. हा कातळात कातळ कोरीव म्हणजे डागरामध्ये कोरलेलं काम आहे संपूर्ण. बघू शकता तुम्ही. इथून पुढचा हडसर दुर्गाचा प्रवास आपला असाच चालू राहणार आहे. तोपर्यंत हसा खेळा पण गड किल्ले सांभाळा. साईडला 6 पैन, एका साईडला वटवाघूळ आहे.